प्रभू येशूच्या पवित्र आणि जिवंत नावामध्ये मी पास्टर प्रशांत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन डिवोशनमध्ये स्वागत करत आहे. आज जो विषय आपण पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे जेव्हा पालक आध्यात्मिक शिल्पकार बनतात. तर चला, पवित्र शास्त्र आम्हाला पालकत्वाबद्दल काय सांगतं ते आपण देवाच्या वचनातून पाहूया. चला, आज आपण एका चळवळीला जन्म देणारी माता सुसॅन्ना वेस्ली यांच्या गोष्टींनी सुरुवात करूया. 1700च्या सुरुवातीचा काळ होता. इंग्लंडमधील एपवर्थ येथील एका जुन्या थंडगार घरात मध्यरात्री अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घर जळून खाक झाले. अगदी शेवटच्या क्षणी शेजाऱ्यांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून जॉन नावाच्या 5 वर्षाच्या लहान मुलाला दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून सुखरूप बाहेर काढले. त्या थंडगार राखेत उभी असताना त्याची आई सुसॅन्ना वेस्लीने आपल्या लहान मुलाकडे पाहिले. तिने मनाशी एक दृढ निश्चय केला ज्याने तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. हा मुलगा अग्नीतून वाचलेले एक दैवी रत्न आहे आणि देवाचा याच्या आयुष्यासाठी एक विशेष उद्देश आहे आणि मला त्याच्या आत्म्याची अतिशय काळजी घ्यावी लागेल. पण सुसॅन्नासाठी काळजी घेणे म्हणजे केवळ एक इच्छा नव्हती, तो तिच्या आध्यात्मिक संगोपनाचा एक आराखडा होता. 19 मुलांना जन्म देऊनही त्यातील केवळ 10च मुले जिवंत राहिली होती. त्यांचे आयुष्य गरिबी, कर्ज आणि आजारपणाच्या गर्तेत सापडले होते. तरीही सुसॅन्ना यांनी आपल्या घरात गोंधळ आणि अस्वस्थतेला थारा दिला नाही. त्यांनी आपल्या स्वयंपाकघराचे रूपांतर एका पवित्र मंदिरामध्ये आणि शाळेमध्ये परिवर्तित केले. दररोज 6 तास त्या आपल्या मुलांना स्वतः घरी शिकवायचे. प्रत्येक मुलाच्या 5व्या वाढदिवशी त्यांना एकाच दिवसात संपूर्ण मुळाक्षरे शिकवली जायची आणि दुसऱ्याच दिवसापासून ते थेट बायबल वाचायला सुरुवात करायचे. पण सुसॅन्ना यांना ठाऊक होते की गजबजलेल्या घरात मुलांचे आत्मे एकाकी पडू शकतात. म्हणूनच त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांनी एक साप्ताहिक वेळापत्रक तयार केले. दररोज संध्याकाळी त्यांनी संपूर्ण घरातील गोंधळापासून दूर राहून केवळ एका मुलासोबत पूर्ण 1 तास घालवण्यास सुरुवात केली. कल्पना करा, लहान जॉन गुरुवारी रात्रीची उत्सुकतेने वाट पाहत असे आणि छोटा चार्ल्स शनिवारी रात्रीची गणना करत असे. त्या 60 मिनिटांसाठी अथांग कुटुंबाचा कोलाहल कुठेतरी नाहीसा व्हायचा. सुसॅन्ना आपल्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या आध्यात्मिक स्थितीचा आढावा घ्यायच्या. त्या त्यांच्या मनातील भावना, भीती, प्रलोभने आणि देवाशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल बोलायच्या. त्या त्यांना केवळ विश्वासाबद्दल शिकवत नव्हत्या, तर त्या त्यांच्यासोबत एक घट्ट नाते विणत होत्या. वर्ष सरली, मुले मोठे होऊन घर सोडून गेली. जॉन आणि चार्ल्स ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकायला गेले. कॅम्पसच्या त्या अधार्मिक वातावरणात त्यांना त्यांच्या आईच्या स्वयंपाकघरातील त्या पवित्र स्थितीची आठवण येत होती. आध्यात्मिकरित्या टिकून राहण्यासाठी त्यांनी काही मित्रांना एकत्रित केले आणि एक क्लब सुरू केला. त्यांनी आपल्या प्रार्थना, बायबलचा अभ्यास आणि गरिबांची सेवा करण्यासाठी एक पद्धतशीर वेळ निश्चित केली. वर्गातील इतर मुले त्यांची चेष्टा करायची, त्यांना द होली क्लब आणि शेवटी मेथॉडिस्ट म्हणून चिडवायचे. ते त्यांच्या कठोर आणि पद्धतशीर मेथॉडिकल पद्धतीची थट्टा करत होते. पण जॉन आणि चार्ल्स फक्त हसले. ते काही नवीन शोधत नव्हते. ते फक्त त्यांच्या आईने स्वयंपाक घराच्या टेबलावर विटांवर वीट रचून तासनतास येऊन उभा केलेल्या आध्यात्मिक पाया पुढे नेत होते. सुसॅन्ना वेस्ली यांनी कधीही मोठ्या जनसमुदायासमोर प्रवचन दिले नाही, परंतु त्यांच्या हेतूने प्रेरित आणि अढळ संगोपनामुळे त्यांनी अशा एका पुनरुत्थानाला जन्म दिला
ज्याने संपूर्ण जग व्यापून टाकले. त्यांनी सिद्ध केले की जेव्हा एखादा पालक आध्यात्मिक शिल्पकार बनतो तेव्हा त्यांनी बांधलेले घर संपूर्ण जग बदलू शकते. म्हणून प्रिय ख्रिस्ती पालकांनो, पालकत्व म्हणजे केवळ मुलांना अन्न देणे, शिक्षण देणे, कपडे घालणे किंवा त्यांचे भविष्य सुरक्षित करणे एवढेच नाही. देवाच्या राज्यामध्ये पालकत्व म्हणजे एक दैवी जबाबदारी आहे. मुलं ही ऍक्सिडेंटल नाहीत. ती आपल्या योजनांमध्ये आलेला अडथळा देखील नाहीत. ती केवळ भावनिक आनंद देणारी भेट देखील नाहीत, तर ती स्वर्गातून दिलेली एक महान जबाबदारी आहे. जग म्हणते मुलांना समाजात फिट बसण्यासाठी वाढवा, पण देवाचे राज्य म्हणते मुलांना सार्वकालिक जीवनासाठी वेगळे उभं राहण्यासाठी वाढवा. जग यशाची मोजणी पदवी, पैसा, प्रतिष्ठा आणि यशाने करते, पण स्वर्ग एकच प्रश्न विचारतो, तुम्ही शिष्य घडवला का? अनेक पालक घर बांधण्यात व्यस्त आहेत, पण त्या घरातील आत्म्यांकडे ते दुर्लक्ष करतात. अनेक जण मुलांना मुलाखतीसाठी तयार करतात, पण आध्यात्मिक युद्धासाठी तयार करत नाही. त्यांना मुलांच्या शाळेचे वेळापत्रक माहिती असते, पण त्यांच्या आत्म्याची स्थिती माहीत नसते. स्वर्गीय राज्य पालकत्व म्हणजे केवळ मुलाची काळजी घेणे नाही, ते शिष्यत्व आहे. स्तोत्रसंहिता 127 मध्ये मुलांना वीराच्या हातातील बाण म्हटलं आहे. वचन त्यांना सजावटीची वस्तू म्हणत नाही, वचन त्यांना शस्त्र म्हणते. याचा अर्थ काय? तुमचे मूल केवळ जगण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, ते एका दैवी उद्देशाने बाण जसा सोडला जातो तसे सोडले जाण्यासाठी जन्माला आले आहेत. म्हणून आपण पहिली गोष्ट शिकूया. तुमची मुलं तुमची मालमत्ता नाही, तर ते देवाने दिलेली एक महान जबाबदारी आहे. स्तोत्रसंहिता 127 वचन 3 मध्ये वचन म्हणतं, पहा, संतती परमेश्वराने दिलेले धन आणि पोटचे फळ त्याची देणगी आहे. देणगी ही देणाऱ्याची असते. तुमच्या मुलाकडे तुमचे आडनाव असू शकते, पण आम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की ते देवाचे आहेत. यामुळे पालकत्वाची संपूर्ण विचारसरणी बदलते. मग तुम्ही मालक म्हणून नव्हे, तर विश्वस्त म्हणून पालकत्व करू लागतात. विश्वस्त विचारतो, प्रभू, या मुलासाठी तुझा उद्देश काय आहे? या मुलावर तुझे पाचारण काय आहे? मी याला तुझ्या राज्यासाठी कसं घडवू शकतो? शमूएल हन्नाचा होता, पण शेवटी तो देवाचा होता. मोशे संकटाच्या काळात जन्मलेला होता, पण स्वर्गाने आधीच त्याचा उद्देश लिहिला होता. येशूने 12 वर्षाचा असताना म्हटले, मला माझ्या पित्याच्या कार्यात असले पाहिजे. म्हणून ख्रिस्ती पालकांनो, तुमचे मूल तुमच्या अपूर्ण स्वप्नांचा प्रकल्प नाही, ते देवाच्या उद्देशाचे पात्र आहे. आणि म्हणून देवाने दिलेले मूल देवाशिवाय वाढवले जाऊ नये. अनेक पालक मुलांवर करिअर लादतात, पण त्यांचे बोलावणे विचारत नाही. उद्देशाशिवाय यश म्हणजे शोकांतिका असते. आमची लेकरं सर्व जग जिंकू शकतात, पण आपला आत्मा गमावू शकतात. म्हणून तुमचे सर्वात मोठे यश श्रीमंत मुलं वाढविणे नाही, तर धार्मिक मुलं वाढवणं आहे. दुसरी गोष्ट, केवळ त्यांच्या सवयींनाच नव्हे, तर त्यांच्या हृदयालाही घडवा. नीतिसूत्रे 22:6 मध्ये देवाचं वचन म्हणतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. शिक्षण देणं म्हणजे नियंत्रण ठेवणे नाही. नियंत्रण वर्तन बदलते, पण शिक्षण स्वभाव बदलतो.
एखादे मूल सॉरी म्हणू शकतो, पण खरा पश्चाताप नसू शकतो. ते चर्चमध्ये शांत बसू शकता, पण आतून देवापासून ते दूर असू शकता. आणि म्हणून बाह्य आज्ञाधारकपणा हृदय परिवर्तनाशिवाय धर्मबंध. स्वर्गीय राज्य पालकत्व म्हणून अधिक खोलवर जाते, कारण देव नेहमी हृदयाकडे पाहतो. दावीद त्याच्या रूपामुळं नाही, तर त्याच्या हृदयामुळं निवडला गेला. अनेक पालक म्हणतात, खोटे बोलू नको, भांडू नको, अवज्ञा करू नको. पण धार्मिक पालक विचारतात, तुला आंतरिक काय दुःख आहे? तुझ्या हृदयात काय चाललं आहे? देव याविषयी काय म्हणतो? आणि म्हणून हे लक्षात घ्या, नात्याशिवाय शिस्त बंड निर्माण करते. संबंधाशिवाय नियम प्रतिकार निर्माण करतो. जर तुम्ही फक्त वर्तन सांभाळले तर एक दिवस जग त्यांच्या हृदयावर कब्जा करेल. म्हणून त्यांना पश्चाताप शिकवा, प्रार्थना शिकवा, नम्रता शिकवा, देवाचे भय शिकवा. कारण एक दिवस तुम्ही त्यांच्या बाजूला नसाल, पण देवाचा आवाज त्यांच्या आत असला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमचे घर हे तुमच्या मुलांचे पहिले चर्च आहे. अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन म्हणतं, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा. देवाने ही जबाबदारी प्रथम पालकांना दिली नाही, ती पालकांना दिली आहे. आणि म्हणून पहिली वेदी चर्चचा मंच नाही, पहिली वेदी तुमचे घर आहे. पहिली उपासना चर्चची वर्शिप टीम नाही, ती तुमचे कुटुंब आहे. मुलं देवाला आधी तुमच्या जीवनातून पाहतात. जर त्यांनी चर्चमध्ये तुमची उपासना आणि घरी तुमची कुरकुर पाहिली तर ते ढोंग शिकतील. जर चर्चमध्ये वचन आणि घरी गोंधळ पाहिला ते विरोधाभास शिकतील. जर प्रार्थना फक्त संकटात होत असेल ते आपत्कालीन विश्वास शिकतील. पण जर त्यांनी घरी प्रार्थना, क्षमाशीलता, वचन प्रामाणिकपणे पाहिले तर ते जिवंत विश्वास शिकतील. पालक खासगी जीवनात जे जगतात तेच मुलं सार्वजनिक जीवनात सामान्य मानतात. म्हणून ख्रिस्ती पालकांनो, तुमचं जीवन रोज एक संदेश देत आहे. प्रश्न एवढाच आहे, तुमचे घर तुमच्या लेकरांना कोणता संदेश देत आहे? एक दिवस तुमचे मूल अशा ठिकाणी उभे राहील जिथे तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहू शकणार नाही. एका विद्यापीठात, एका कार्यालयात, तुटलेल्या मनाच्या काळात, गोंधळाच्या वेळी, आध्यात्मिक युद्धात, जीवन बदलणाऱ्या निर्णयाच्या क्षणी, आणि त्या क्षणी ते तुमची प्रार्थना उधार घेऊ शकणार नाही. ते त्यांच्या आत बांधलेल्या गोष्टीवर उभं राहतील. आणि म्हणून सर्वात मोठा वारसा जमीन नाही, सोने नाही, शिक्षण नाही, व्यवसाय नाही. सर्वात मोठा वारसा म्हणजे आध्यात्मिक वारसा आहे. एक पिढी एका दिवसात हरवत नाही, ती तेव्हा हरवते जेव्हा घरे आध्यात्मिक दृष्ट्या शांत होतात. पुनर्जीवनही मंचावर सुरू होत नाही, ते घराच्या हॉलमध्ये सुरू होते. म्हणून ख्रिस्ती पालकांनो, तुम्ही फक्त मुलं वाढवत नाही, तुम्ही भविष्यातील उपासक, आत्मिक पुढारी, मध्यस्थ, सुधारक आणि देवाच्या राज्यासाठी बाण घडवत आहात. म्हणून फक्त हा प्रश्न विचारू नका, माझे मूल यशस्वी आहे का? तर हा प्रश्न विचारा, माझे मूल सार्वकालिक जीवनासाठी तयार आहे का? कारण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला संपूर्ण जग मिळवून देणे असू शकते, पण त्यांचा आत्मा सार्वकालिक जीवनासाठी गमावणे हे महाभयंकर आहे. आणि सर्वात गौरवशाली विजय म्हणजे स्वर्गात
एक दिवस आपल्या मुलांना उभे पाहणे आहे, कारण तुम्ही स्वर्गीय राज्य पालकत्व निवडलेले आहे. देवबाप तुम्हास स्वर्गीय राज्य पालकत्व निवडण्यास मदत करो. थँक यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.